तर काही अश्लील भाषेमध्ये जे आहे ते त्या महिलेसोबत संवाद साधला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आता एक वटलेले पाहायला मिळतो. आपण पाहिलं तर एका परप्रांतीयाकडनं जर आपण पाहिलं तर एका महिलेला जे आहे ते अश्लील भाषेमध्ये जे आहे ते शिवीगाळ करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी काय बोललेला बोलला आता रंडी बोललेला ना काय बोललेला बोल बरोबर आहे तो त्यांची इथे येऊन हीच चालले ना यांच्या आया बहिणी तिकडे ठेवल्या गावाला आणि आम्हाला आया बहिणी काढायला आले इकडे काय आले बहीण कुठे गावाला आहे मग इथे या आया बहिणी रस्त्यावर सोडल्या तुला रस्त्यावर सोडल्यात का इकडे लक्षात ठेवू समजलं ना इथं राहायचंय ना महाराष्ट्रात आमच्या प्रमाणेच राहायचं इथे येऊन दादागिरी करायचं नाही दिवाळी दसरे आले ना बायकांचे हे चान्स घेता का तुम्ही बात कळते का लक्षात ठेव आजच्या नंतर कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने बघितलीस ना ही तुझ्यापासून सुरुवात आहे इथे सगळ्यांना सांगते आजच्या नंतर जर कुठल्या बाईकडे चुकीची नजर मारली तर असंच होईल हे तुझ्यासाठी बाहेरून तुमच्या आणा बायका आया बहिणी तिकडे आणि इकडे मरवा कळतं ना मराठी कळते ना ती काय बोलली ती कळलं का मराठी समजून सांगू मी इकडे काय आया बहिणी रस्त्यावर नाही टाकले त्यांनी कोणाला बोलायचं ना अजिबात काय सांगाल नेमकं काय प्रकार काय सांगाल आज या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काय नेमकं काय प्रकरण ह्या ताई आहेत ह्या तुम्हाला 2 मिनिटात सांगतील त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते काय ते पहिलं तिच्याकडनं समजून घ्या मी फुलं घ्यायला आलेली तर त्याचा 110 रुपयाचा झालेला मी त्याला 100 दिला आणि मी ती दुसऱ्यांकडे गेली फुलं घ्यायला तर त्याने खूप घाणेरडं सवय त्याने वापर केला आणि मी सोनवणे साहेबकडे आली मला नाही भेटली माझी विनंती आज आपण महाराष्ट्रात सरकार मान्याप्रमाणे बोलतो महिलांना 50% आरक्षण हे ते पण महिला सुरक्षित आहेत का हे लोक कुठून युपी बिहार वरून येतात महाराष्ट्रात पोटपाणी पैसे कमवायला आणि आपल्या आया बहिणींवर नजरा ठेवून घाणेरडे अश्लील शब्द वापरतात तर अशा लोकांचं काय करायचं आज महाराष्ट्रामध्ये फिरताना मनसेवरती चुकीच्या पद्धतीने बोललं जातं की दादागिरी करतात मारहाण करतात तर मग अशा लोकांचं काय करायचं पोलीस ऍक्शन घेणार नाही सरकार ऍक्शन घेणार नाही यांचे लोंढे सतत इथे येणार मग आम्ही करायचं काय मी पुन्हा एकदा सांगते सर्व महाराष्ट्राच्या महिलांना की तुमच्यावरती कोणतीही गोष्ट घडल्यानंतर पोलीस कायदा नंतर या लोकांचा हिसाब असाच स्वतःहून करा त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जा आणि मनसे जोपर्यंत आहे तर महाराष्ट्रातल्या आया बहिणी तशाच सुरक्षित आहे सन्माननीय राजसाहेबांचा हा आदेश आणि त्यांचे संस्कार अविनाश जाधव साहेबांचा आदेश त्यांचे संस्कार कधीच आम्ही चुकीचं होऊ देणार नाही आणि पावली तशी ही ताई पुढे येऊन आवाज उठवला तर तुला पण झाला नाही कारण प्रत्येक महिलेनी लाज जाईल लोकांना काय कळेल हे करताना का नाही असे तोंड समोर आणायची काही यांना हे नाही आणि मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावर त्वरित ऍक्शन घ्या की जे येणारे लोंढे तुम्ही कुठून येता काय येता इथे त्यांचे आधार कार्ड काय आहे ह्याच्यावर काही लक्ष दिलं जात नाही जसे ताई आल्या आमचे रवींद्र सोनार साहेब आहे ठाणे जिल्हा सचिव त्यांच्याकडे त्वरित आल्यावर त्यांनी लगेच संध्याकाळी ऍक्शन घेतली आणि या महिलेला आज न्याय मिळवून देण्यासाठी आलो ही महिला म्हणून ही सगळ्यांची आई बहीण आहे यांच्या आई बहिणी गावाला असतात म्हणून काय तुम्ही आमच्या आई बहिणींवरती नजर ठेवून बसाल का हे खपवून घेतलं जाणार नाही आजच्या नंतर मनसे आक्रमक आहे कायम राहणार आणि या गोष्टींना न्याय देण्यासाठी मनसेच पुढे येणार बाकीचे बांगड्या घालून बसल्यात टक्केवारी मोजत जय महाराष्ट्र जय मनसे खाली पुरा वाघ चल अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर अशाच ज्या घटना त्या घडत आहेत महिलांना वारंवार याचा त्रास सहन करावा लागतो कसं बघा हे काही सांगा मी रवींद्र सोनार आज ही ताई ज्या दिवशी घटना घडली त्याला 2 दिवस झाले त्या घटनेला त्यावेळेस तो पळून गेलेला होता ती आपल्या ऑफिसला आल्यानंतर तिने मला ही घटना सांगितली मी त्याला हे आणण्याचा प्रयत्न केला तो पळून गेलेला होता आज त्या ताईला घेऊन आम्ही इथे आलोय आणि त्याला त्याचा प्रसाद जो मिळाला आहे तो मिळालेला आहे
मला ह्याच्यावरनं एक सांगायचं आहे की ह्या फुल मार्केटमध्ये इतकी गर्दी असते की इथे अनेक जण 2-3 प्रकार आधी घडलेले होते की महिलांच्या बाबतीत, पण काही महिला समोर येत नाही सांगायला की ते घाबरतात. पण ही महिला समोर आली आणि त्यांनी आपल्या मनसेच्या ऑफिसला त्यांनी तक्रार केली. त्यामुळे मी आज ह्याला चांगला प्रसाद दिलेला आहे. आज त्याला जर समजलं नसेल तर ह्याच्यावरनं अजून बाकीच्यांनी पण समजून घ्यावा की जर महिलांच्या मध्ये कोणत्याही जाती समाजाची असो, आज ही जी महिला ही पण युपीचीच आहे, पण तिने मनसेकडे आली आणि तिने न्याय मागितला. आज हे भोजपुरीमधनं काहीतरी बडबडतात महिलांना, ती महिलांना कळत नाही. पण आज त्यांना ती भोजपुरी तिला कळत होती त्यामुळे ते सगळं कळलं, त्यांनी तिच्याबद्दल बोललेलं होतं. पण याच्या पुढे मी एक समज देऊ शकतो की माझं ऑफिस मनसेचं ऑफिस या परिसरात आहे, तरी प्रत्येकाने समजून जावं की इथे जिथे वाईट प्रकार घडण्याचा प्रयत्न केला तर हातपाय तोडल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही. राजसाहेबांची आम्हाला ताकीदच आहे की जिथे अन्याय दिसेल तिकडे लाथ मारा आणि ह्याच्यापुढे हे प्रकार आमच्या इथे वाढणार नाहीत आणि होणार नाही याची दक्षता आम्ही मनसेवाले सगळे कार्यकर्ते घेऊ.